पाहिलेत काय झालं, झोपायला इग्नोर केल्याचं हे बघितलं, रिझल्ट काय येतोय. झाली गाडी हीट झाली आणि किती खर्च येणार आणि किती त्रास होणार आहे. आता त्याच्यापेक्षा एक सिंपल करू शकता तुम्ही, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करता येतील. एक सिंपल, गाडी बाहेर बाजूला थांबवा, लेफ्ट साईडला जागा बघून तिकडे थांबल्यानंतर थोडं शरीर जे आहे ते स्ट्रेच करा. स्ट्रेच केल्यानंतर परत पाणी बॉटल असेल तुमच्याजवळ, थंड पाण्याचं बॉटल वगैरे, तर ते डोळ्यावरती मारा, उघडे डोळे करून त्याच्यावरती मारा. थोडी बॉडी स्ट्रेच केली, हे सगळं केलं तर थोडी आपली 1 तासभरासाठी तरी झोप निघून जाते. ते नाही करता नाहीत कुठेतरी चहा प्यायला, कॉफी प्यायला थांबा. कॉफी प्यायली, कॉफीमध्ये कॅफीन असतं, त्याच्यानी झोप उडते आणि मग आपल्याला लवकर झोप येत नाही आणि फ्रेश वाटतं. आणि दुसरी गोष्ट, ड्रायव्हिंग सीटवरती बसल्या बसल्या आपण तसेच बसले असतो, त्यामुळे ती झोप आपल्याला शिरायला लागते. परंतु तुम्ही उठला आहात आणि थोडे चालला आहात, शरीर स्ट्रेच वगैरे केलं तर तसं अजिबात होत नाही. किंवा एक करू शकता, रेडबुल ठेवू शकता. एक दिवसाला एकच रेडबुल पियाचा असतो, एक पियालात काही होत नाही. तर जर्नीमध्ये एक रेडबुल पियाला तर तुम्हाला त्याच्यानी झोप येणार नाही. आणि जर तरी देखील झोप येते, या तिन्ही गोष्टी करून झाल्यात, ह्याचा अर्थ तुमच्या शरीराला आरामाची गरज आहे, झोपेची गरज आहे. गाडी साईडला थांबवा, कुठल्या तरी हॉटेलला थांबवा, झोपून घ्या आणि नंतरच पुढची जर्नी कंटिन्यू करा, जर लॉंग डिस्टन्स कव्हर करायचा असेल तर. आणि जर नाही तर साईडला थांबवा, झोपा. अर्धा तास जरी डोळे झाकलेत तरी पुढची जर्नी जी आहे ती आरामात आणि नीट होईल. हे अर्धा तास तुम्हाला वाचवायचे आहेत की हे जे पुढे जे होणार आहे, जे घडणार आहे, ह्यांचे तरी थोडक्यामध्ये निभावलं. परंतु काही गाड्या ज्या आहेत ते कायमच्या निघून जातात आणि त्यातील लोक जे आहेत ते अजिबात वाचत नाहीत आणि गाड्या ज्या आहेत ते टोटल लॉसमध्ये जातात. त्यामुळे कधी जर झोप आली तर तिला इग्नोर अजिबात करायचं नाही. थोडं थांबायचं, फ्रेश व्हायचं, पुन्हा बसायचं. आणि दुसरी गोष्ट, 3 तासापेक्षा जास्त ड्रायव्हिंग कंटिन्यू करायची नाही. 3 तासानंतर ठरवूनच ठेवायचं की मला जे आहे ते 20-25 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. 3 तास किंवा 150 ते 200 किलोमीटर जास्तीत जास्त, त्यानंतर ब्रेक घ्यायचा आहे आणि अंग मोकळं करायचं आहे, जेणेकरून मग गाडीला पण आराम मिळेल आणि स्वतःला देखील आराम मिळेल आणि आपण देखील फ्रेश होऊ. हे असं जो करत नाही त्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याला हे पाठवा, त्याला देखील समजून येईल.